आज सकाळपासून नेटचा प्रॉब्लेम आहे. रेंज कमी जास्त होतीये. त्यामुळे आत्ता सकाळपासून हा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे रेंज कमी जास्त होतीये आणि आत्ता काहीतरी त्यात अडचण झाली म्हणून हे लाईव्ह संबोधन डिस्कनेक्ट झालं होतं. तर समर्थ आपल्याला सांगत आहेत की जर आपली निष्ठा आणि श्रद्धा जर आपली भगवंतावर असेल, आपल्या सद्गुरूंवर जर असेल, तर आपलं यश, प्रसिद्धी आणि सन्मान हा उत्तरोत्तर वाढत जातो. याला एक आधार समर्थ देत आहेत. बघा, समर्थांचं जे बोलणं आहे ना, तर ते साधार आहे. समर्थांनी सुरुवातीला आपल्याला पहिल्या समासात सांगितलं की मी जे काही दासबोधामध्ये बोलणार आहे याला अनेक शास्त्र ग्रंथांचा आधार आहे. 12 गीतांची नावं समर्थांनी सांगितली. वेद, उपनिषद, शास्त्र, ग्रंथ. आणि समर्थ म्हणतात महत्वाचा शब्द आहे, अत्यंत महत्वाचा शब्द आहे. दासबोध अभ्यासार्थींनी या शब्दाकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. समर्थ म्हणतात मुख्य आत्मप्रचिती सहित. मी जे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते याला आधार, म्हणजे मी काही सगळं माझ्या मनाचं नाही सांगितलेलं. अनेक ग्रंथांचा, वेदांचा, उपनिषदांचा मी आधार घेतलेला आहे. 12 गीतांचा आधार घेतलेला आहे. पण याशिवाय समर्थ सांगतायत मुख्य आत्मप्रचिती सहित. आता समर्थ या ठिकाणी असं म्हणतात, ही ओवी फार गोड आहे, अत्यंत मार्मिक ओवी आहे या समासातली. समर्थ म्हणतात मी करतायसे म्हणशी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. समर्थ म्हणतात तू जर या कार्याचा कारण भाव तुझ्याकडे घेतला, करतेपण जर तुझ्याकडे घेतलं, तर तुझी अधोगती व्हायला चालू होईल. कारण काय, अहंकार मनामध्ये येईल, साधना बंद पडेल, साधना मार्गापासून तू बाजूला पडशील, मग परमार्थ बिघडेल. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू कष्टी होशी. प्रपंचातही बघा ना तुम्ही, हा आपण नित्य अनुभव घेतला पाहिजे. आपण सगळं श्रेय आपल्या घरातल्या कुटुंबियांना दिलं पाहिजे. माझ्या परिचयाच्या एक सिनियर सासूबाई आहेत. 3-4 सुना हाताखाली घरामध्ये आलेल्या. मी बऱ्याच वेळा घरी गेलो की एखाद्या सुनबाईनी चहा करावा, तर मग सासूबाईंनी म्हणावं की तिच्या चहाला वेगळीच गोड आहे, तुम्ही घेऊन तर बघा डॉक्टर. समजा एखादीने, कधी दुसरी सून असेल, काही असेल, तिने जर चिवडा केला, अहो कालच केलाय तिने चिवडा, टेस्ट घेऊन बघा. मला लक्षात नाही यायचं की वा प्रत्येक वेळी आपण पाहतो खरंच आहे का हे असं. एका निमित्ताने त्या आमच्याकडे आल्या, एकट्याच होत्या. आज काही सुनबाई सोबत नव्हत्या कोणी. मी त्यांना विचारलं, म्हणलं काकू, एक मी लक्षात घेतले, ऑब्झर्व केले, तुमच्या घरी आलो की तुम्ही प्रत्येक वेळी त्या सुनांचं मोठेपण सांगता. त्या म्हणाल्या, लाड, मला जे वाटतं की माझा सुखी संसार चालू आहे, म्हणजे माझ्या घरातलं जे सुखी कुटुंब आणि ते वातावरण आहे, मला असं वाटतं की ह्याच्या पाठीमागे हे गमक आहे. म्हणलं कस काय, खरंच का त्यांनी चिवडा केला होता त्या दिवशी? त्या म्हणल्या असं नसतं काही, पण तिने आणलाय ना, तिला मोठेपण द्यायला काय हरकत आहे. आपल्या कुटुंबियातल्या सदस्यांना जर आपण मोठेपण दिलं तर ते खुश राहतात. अहो, यकश्चित मानवाला जर मोठेपण दिलं तर तो खुश होतो.
आपल्या समाधानासाठी, आपल्या सुखासाठी तो काही करायला तयार होतो. हे मोठेपण आम्ही भगवंताला दिलं तर तो काय नाही करणार? तो तर या सृष्टीचा जगन्नियंता आहे. त्याला जर आपण मोठेपण दिलं, त्याची जर वाहवा केली, त्याची जर सगुण उपासना केली, त्याला जर प्रसन्न करून घेतलं, तर तो आपलं किती काळजी घेईल. आपण न मागता हवं नको तो आपल्याला देईल, कारण त्याला आपल्या अंतःकरणातलं समजतं. मागावं लागतं का त्याला? त्याला सगळं समजतं. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानम योगक्षेमम वहाम्य. भगवंताचं वचन आहे, वेळ खाली नाही जाणार. म्हणून समर्थ इथं असं म्हणतात की मी करता ऐसे म्हणशी तेने तू कष्टी होशील. तुला कष्ट होतील, तुझं मन दुखावेल, तुझी साधना अपुरी पडेल. साधना का पथ कठीण है. एक पद्य आहे. साधना करत असताना इंद्राचं पद मिळवणं फार अवघड नाहीये. साधना करीत असताना इंद्राचं पद मिळवणं काहीही अवघड नाहीये, पण ते पद मिळवलेलं टिकवून ठेवणं अवघड आहे. साधना करत असताना पाण्याच्या ओघाबरोबर वाहत जाणं काहीही अवघड नाहीये, पण पाण्याच्या विरुद्ध दिशेला जाणं हा खरा पुरुषार्थ आहे. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये एक समास सांगितलेला आहे. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा साधक तो पाण्याच्या उगमापर्यंत जातो, उगमाच्या पलीकडे जातो, शून्य पार करतो, परब्रह्म प्राप्तीला प्राप्त करून घेतो. काय त्या समासाचं नाव आहे? चंचळ नदी गुप्त गंगा. तो समास, त्या समासामध्ये त्याचं सगळं वर्णन आहे. समर्थ इथं सांगतात की तू जर राम करता म्हणता पावशी, पण जर तू सगळ्या क्रियांचा, सगळ्या सिद्धींचा करता करविता कोण आहे? तू जर असं म्हणालास की मी कुणीच नाही हो, मी निमित्त मात्र आहे, हे सगळं कुणी करून घेतलंय? रामाने करून घेतलंय. तोच आहे करता करविता. तर समर्थ म्हणतात तुला काय मिळेल? 3 गोष्टी मिळतील. या ओवीमध्ये समर्थांनी स्वतःचा स्वानुभव सांगितला, एक आदर्श आपल्या सगळ्यांसाठी सांगितला. समर्थांचं हे वचन आहे. उगीच बोलायचं म्हणून नाही बोलले समर्थ. समर्थ म्हणतात राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. तुला यश मिळेल, तुझी कीर्ती वाढत राहील आणि तुझा पराक्रम उजळून निघेल. 3 गोष्टी मिळणार आहेत. मग करायला पाहिजे का नाही रामाची उपासना? ह्याच्याशिवाय काय पाहिजे मला सांगा तुम्ही? 2 वेळचं जेवण मिळण्यासाठी बाकीचा आटापिटा तर आपला चालूच आहे. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात धरा श्रीवरा त्या हरा अंतराते. पुढे काय म्हणतात? सरा विसरा त्या भरा दुर्भराते. पोटाची खळगी, जे दुर्भर आहे पोट भरण्यासाठी. सरा विसरा त्या भरा दुर्भराते. जे दुर्भर आहे भरण्यासाठी त्याच्या मागे किती लागतात? सरा विसरा, सर हो बाजूला आणि विसार. फार चिंता नको करू. म्हणून समर्थ या ठिकाणी रामाची भक्ती सगुणोपासना केलीच पाहिजे यावर भर देतात. स्वतःचा अनुभव सांगतात आणि स्वतःच्या आचरणातून, स्वतःच्या जीवनातून एक आदर्श आपल्या सगळ्यांसाठी दीपस्तंभासारखा स्थापन करतात. अहो, समर्थ जायच्या 4 दिवस अगोदर समर्थांनी रामाची प्राणप्रतिष्ठा केली का नाही? माघ वद्य पंचमीला गडावर, सज्जन गडावर ज्या मूर्ती, जे राम पंचायतन तंजावरून आलं होतं,
अंध कारागिरांनी बनवलेलं. व्यंकोजी राजांकडे समर्थ गेले तेव्हा तिथं तो अंध कारागीर आला. समर्थांनी त्याला दृष्टी दिली. त्यांनी सुबक मूर्ती तयार केल्या. त्या मूर्ती गडावर पोचल्या. समर्थांनी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्या रामपंचायतनाची, की जे आज सज्जनगडावर आपण दर्शन घ्यायला जेव्हा आपण जातो आणि ज्या रामाचं दर्शन घेतो त्या मूर्तींची प्रतिष्ठापना स्वतः समर्थांनी केलेली आहे. नंतर प्राणप्रतिष्ठा त्या मूर्तींची झालेली नाही. सगुणोपासना केली का नाही समर्थांनी? शेवटच्या श्वासापर्यंत सगुणोपासना केली. ज्ञानोत्तर सगुणोपासना यावर समर्थांचा हा भर आहे. आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये त्या सगुणोपासनेचं महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. दशक 6 समास 8 दृश्य निरूपण. या समासामध्ये समर्थांनी एक प्रश्न मागच्या समासामध्ये श्रोत्यांनी विचारलेला आहे की बाबा तुम्ही म्हणताय हे सगळं खोटं आहे, मग आम्हाला ते दिसतं का? तुम्ही सांगता की या सृष्टीमध्ये जास्त लिप्त होऊ नका, आसक्त होऊ नका. मग ते जर खोटं असेल, ते जर मिथ्या असेल, ते जर माईक असेल, तर मग ते आम्हाला दिसतं कसं? खोटं असतं तर दिसलं नसतं. ते दिसतंय म्हणजे खरं आहे. शिष्य विचारतो, यासी काय करावे ते सांगा स्वामी. आता ही मोठी अडचण आहे म्हणाली. याचा निर्वाळा तुम्ही कसा कराल हे आम्हाला कसं पटवून द्याल? तेव्हा समर्थांनी या समासामध्ये समर्थ म्हणतात की तुला जे दिसतं ते तू खरं मानणार आहेस का? अशा किती वस्तू आहेत की ज्या तुला दिसतात पण त्या खऱ्या नाहीयेत, आणि ज्या तुला दिसत नाहीयेत त्या खऱ्या आहेत. विचार करा, ही वस्तुस्थिती आहे का नाही? आज आम्ही काहीतरी पाहतो, काही दिवसानंतर आमच्या काय लक्षात येतं, अरे सब झूठ था. आपल्या आयुष्यात प्रसंग आलेत की नाही? आपण ज्याच्यावर मोठा विश्वास ठेवला, मोठी श्रद्धा ठेवली, मित्र असेल, नातेवाईक असेल, कुटुंबातला एखादा सदस्य असेल, कार्यकर्ता असेल संघटनेतला, खूप जीवापाड विश्वास ठेवला आणि एक दिवस तो बॅक स्टॅबिंग करतो. आपल्याला पाठीत सुद्धा खूप असतो. कारण काय असतात त्याची त्याला माहिती. आपला विरस होतो, आपण उद्ध्वस्त होतो. असं कसं झालं, असं कसं झालं, असा विचार करत राहतो. पण ते सत्य आहे. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला दिसत नाहीत, आम्हाला समजत नाहीत, आम्हाला त्याची प्रचिती नाही, पण त्या तिथं आहेत ना. या आपल्या आकाशगंगेमध्ये कित्येक ग्रह आहेत. तुम्ही त्यांना जाऊन पाहिलंय का? ते खरं आहे का खोटं आहे? पण ती वस्तुस्थिती आहे की नाही? चित्र बघितलंय चंद्राचं, पण चंद्रावर माणूस गेला, आमचं यान गेलं का नाही? आम्ही उपग्रह सोडले. आता याच्यावर कुणाचा विश्वास बसला असता का 20 वर्षाखाली? 1980 ला, 1990 ला किंवा 2000 ला की 2020 मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये कोरोना नावाचा एक विषाणू जगभरात धुमाकूळ माजवणार आहे, लॉकडाऊन होणार आहे. अहो एवढं कशाला? 3 महिन्याखाली जर आपल्याला कुणी म्हणालं असतं की सगळं बंद होणार आहे, रेल्वे बसेस, आपण त्याला मूर्खात काढलं असतं का? काय भंपकगिरी लावली आहे. आणि केवळ एका देशात नव्हे, एका राज्यात नव्हे, तर सगळं जग वेठीला धरलंय का नाही? आज किती सगळं ठप्प झालंय. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये संत समागम व्यासपीठाच्या माध्यमातून समर्थ वाङ्मयाचा अभ्यास होणार आहे.
अनेक जण प्रवचनकार बोलणार आहेत, अनेक व्याख्याते विषय मांडणार आहेत, अनेक कीर्तनकार विषय मांडणार आहेत आणि शेकडो मैल हजारो मैल दूर असणारे लोक ते सगळं त्यांच्या मोबाईलवर पाहणार आहेत. विश्वास ठेवला असता कोणी? आज कीर्तन आहे 4 ते 6. एक प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व आहे कोल्हापूरचं, उशाली कुलकर्णी. त्यांची खासियत तुम्हाला सांगतो. एक ही शंभू राजा था, हे तुम्ही काव्य ऐकलंय? महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, आहे ना? ते काव्य कुणाचं आहे? शाहीर योगेश. शाहीर योगेश हे आमच्या पशुसंवर्धन खात्यात होते. मी त्यांना पुण्याला पाहिलेलं आहे. माझा भाऊ आणि आम्ही पुण्याला गेलो होतो आणि भावाने त्यांची माझी ओळख करून दिली होती की हे शाहीर योगेश आहेत, आणि त्यांना सांगितलं होतं की हे माझे बंधू आहेत आणि हे वेटरनरी डॉक्टर आहेत, नांदेडला आहेत, वगैरे वगैरे. त्या शाहीर योगेशांची ही कन्या आहे. आज त्यांचा कीर्तनाचा योग आहे 4 ते 6. या संत समागम व्यासपीठावरून अनेक लोकांना विषय मांडण्यासाठी आदरणीय प्रवीण शास्त्रींच्या सूचनेप्रमाणे आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यामध्ये समर्थ वाङ्मय आहे, उपनिषद आहे, अलकाताई मुतालिक बोलणार आहेत 3 दिवस. आमच्या प्रसिद्ध कीर्तनकार रंजना पाटील ठाण्याच्या, त्यांचं कीर्तन आहे. मी काल बोलताना ज्यांचा उल्लेख केला, सौ अपर्णा बेडेकर, सुप्रसिद्ध बेडेकर लोणचं, ज्यांना आपण लहानपणापासून एकच लोणचं माहिती आहे, ते लोणचेकार अपर्णा बेडेकर, त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. समर्थांच्या स्फुट काव्यावर त्यांची PhD आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय कोश्यारी यांनी त्यांना बोलावलं, त्यांच्याकडनं हिंदी दासबोध मागवून घेतला, त्यावर चर्चा केली आणि हिंदी मनाचा श्लोक, हिंदी अनुवाद मनाच्या श्लोकांचा तो एक श्लोक कोश्यारी साहेबांनी म्हणून दाखवला. काय समर्थन! अहो, अटल बिहारी वाजपेयींच्या हातात जेव्हा हा ग्रंथ गेला तेव्हा ते म्हणाले की माझी लहानपणापासूनची इच्छा होती की या ग्रंथाचं मी पारायण करायला पाहिजे होतं, अभ्यास करायला पाहिजे होता, पण तेवढा झाला नाही. आणि तो जर माझ्या मनाप्रमाणे अभ्यास झाला असता तर आयुष्यामध्ये माझ्या चुका कमी झाल्या असत्या. बघा, ज्या समर्थांच्या वाङ्मयाबद्दल अशी मोठमोठे लोक असं काही बोलतायत, त्या वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी आपण मागच्या 20-21 दिवसापासून दररोज 1.5 तास एकत्र बसतो आहोत. भाग्य आहे आपलं. एकतर समर्थांच्या वाङ्मयाकडे वळणं हाच परम दुर्लभ योग आहे, आणि टिकून राहणं, अभ्यास करणं आणि समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करीत करीत नेटका नीटसपणे केलेला प्रपंच करत परमार्थाची वाट आपण सहज सुलभपणे चालत त्या ब्रह्मप्राप्तीला प्राप्त व्हावं, ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, हीच तर आकांक्षा आहे. त्यासाठीच तर हा आटापीट आहे. तुमचा जन्म किंवा माझा जन्म हा केवळ त्यासाठी झालेला आहे. सज्जना ठेवलं पाहिजे. प्रपंच करायला फार काही लागत नाही, तो होत राहतो. परमार्थ मात्र करावा लागतो आणि तो करायचा आहे म्हणून आपण इकडे वळलेलो आहोत. समर्थांनी असं ते मागच्या समासामध्ये सांगत असताना की बुवा रामाचं तू भजन केलं पाहिजेस, कारण तू आहेस 2 दिवसांचा. समर्थ या समासामध्ये म्हणतात आपण आहे 2 दिवसांचा. दृश्य निरूपण.
आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता काळाचा. आमचा जो देव आहे तो कसा म्हणाले, बहुता काळाचा. म्हणजे किती काळ? काही शेकडो हजारो वर्ष आहेत का? अनंत काळाचा. या सृष्टीच्या निर्माणाच्या पूर्वी तो होता. सृष्टी निर्माण झाली, पालन पोषण चालू असताना, सृष्टी असताना, चराचर असताना तो आहे. आणि ही सृष्टी प्रलयानंतर, बुडल्यानंतर, देवादिदेव त्यांच्या निजधामी गेल्यानंतर, अवतारादी सगळे संत त्यांच्या निजधामी गेल्यानंतर सुद्धा तो जसाच्या तसा दशांगुळे व्यापून राहतो. तेवढा बहुत काळ. आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य ठावे. काय ओवी आहे ही? आपण आहे 2 दिवसांचा. मला तुम्ही सांगा की छाती ठोकपणे आपण लिहून देऊ शकतो का की मी अजून 2 दिवस राहणार आहे? नाही, माहित नाही. पुढच्या क्षणाला काय होणार आहे याचा भरवसा नाही. जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाती, समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, जैसे पक्षी 10 दिशा उडवून जाते. काळाचा काही भरवसा नाही. कोणता क्षण कसा येईल? आपण आहे 2 दिवसांचा आणि देव बहुता काळाचा. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो जे करील ते आम्ही मान्य केलं पाहिजे. का? आपण थोडे ओळखीचा. आपल्याला ओळखतो कोण? आपल्या गल्लीत कोणी विचारित नाही आपल्याला. आपण काय राजकारणी आहेत का? बॅनर लावले आपली प्रसिद्धी मिरवायला, दररोज पेपरमध्ये आपली छबी छापून यायला, आपल्या नावावर बातम्या व्हायला. आपण काय राजकीय मंडळी आहोत का? खनाळामध्ये जाऊन राहे, सर्वत्राची चिंता वाहे. अशा रामदासांचे आम्ही भक्त आहोत. आम्ही दासानुदास आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य ठावे. आता या 2 गोष्टी आहेत. देवासी त्रैलोक्य ठावे म्हणजे देवाला 3 लोकांची ओळख आहे. देव त्या 3 लोकांना जाणू नये, 3 काळांना जाणू नये. भूत भविष्य वर्तमान त्याला सगळं माहिती आहे. दुसरा अर्थ असा आहे की हे 3 काळ त्याला बघून आहेत, त्याला ओळखून आहे, त्याचा परिचय आहे. या 3 काळांनी त्याला पाहिलेलं आहे. समर्थांनी या समासात दृश्य निरूपण या समासामध्ये ओवी क्रमांक 5 ते 22 दृश्य निरूपण या समासात दशक 6 समास 8 या समासातल्या ओवी क्रमांक 5 ते 22 मध्ये अनेक दृष्टांत दिलेले आहेत की जे तुम्हाला दिसतात पण ते खरे नाही आहेत. त्या दृष्टांताची यादी तुम्ही मुळातून समास वाचला पाहिजे आणि मग आपल्या लक्षात येत आहे की अरे खरंच नाही, आम्ही ज्याला खरं मानतो ते खरं नाहीये, ते बदलत जात आहे. आम्हाला दिसतं काहीतरी, असतं काहीतरी. आमच्या प्रापंचिक आयुष्यात अशा घटना दररोज घडत असतात, नित्य घडत असतात. आमचा विरस होतो जेव्हा आम्हाला वस्तुस्थिती समोर येते तेव्हा. समर्थांनी मृगजळ स्वप्नामध्ये दिसलेलं धन किंवा संपत्ती, स्वप्न पडलंय आणि स्वप्नामध्ये खूप धन मला मिळालंय. लॉकडाऊन असताना माझ्या अकाउंटला खूप पैसे जमा झालेले आहेत किंवा माझा कुठला व्यवहार झालेला आहे त्यातून मला रोकड मिळालेली आहे. अनेक सुंदर मूर्त्या दिसतात. चित्र विचित्र आरशांमध्ये दिसणारे प्रतिबिंब. समर्थ म्हणतात आरशे जिथं तुकडे लावलेले असतात भिंतींवर, त्याला काय कुठला महाल असं नाव आहे ना, राजांकडे असायचं म्हणे ते, शीश महाल.
सगळ्या भिंतींवर वर सगळीकडे काच लावलेल्या. काही सिनेमांमध्ये ते दाखवतात. तो जो खलनायक असतो तो असा धावत धावत जातो आणि एखाद्या रूम मध्ये जातो आणि नंतर हा त्याला मारण्यासाठी जो नायक धावत असतो तोही त्या रूम मध्ये जातो. पण त्या रूम मध्ये सगळीकडे काचाच काचा लावलेल्या आहेत आणि त्या सगळ्या काचांमध्ये त्या खलनायकाचं प्रतिबिंब दिसतं. आता खरा कोण आहे? एवढे सगळे खरे आहेत का? अहो, प्रभू श्रीरामचंद्रांना प्रश्न पडला ना, लक्ष्मणाला प्रश्न पडला का नाही? नक्की इंद्रजित कोण आहे? प्रभू रामचंद्रांना युद्ध करताना प्रश्न पडला का नाही? नक्की रावण कोण आहे? किती रावणाच्या मूर्त्या आल्या, किती इंद्रजिताच्या मूर्त्या पुढे आल्या, नक्की कोण आहे? विभीषणाने सांगितलं नक्की कोण आहे. अशा वेळी समर्थांनी अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. कडे कपारींमधून येणारा प्रतिध्वनी आपण त्या महाबळेश्वरला वगैरे जातो आणि तिथं आवाज देतो आणि तो आवाज आपल्याला पुन्हा येतो, जसा काय दुसरा कुणीतरी आपल्या आवाजाला पुनरुच्चार करतोय, समोरून आवाज येतोय. अहो, आम्ही 4 वर्षाखाली 5-6 वर्षाखाली आम्ही नैमिषारण्यात गेलो होतो आणि नैमिषारण्यात गेलो होतो. आमचे नांदेडचे पूजनीय विश्वास शास्त्री घोडजकर गुरुजी आमच्या सोबत होते, त्यांचं कुटुंब होतं. आपण ऐकलंय गुरुजींना काल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यातील अमृतकण काल आपण कानांनी प्राशन केलेत. अत्यंत सुरेख, अत्यंत चिंतनशील, मननशील सावरकरांच्या काव्यातला हा कंगोरा, हा आयाम मला तरी नाविन्यपूर्णच होता. त्यांच्या सुविद्य पत्नी अपर्णाताई घोडजकर, त्यांचंही ब्रह्मवादिनी आदितीवर प्रवचन झालं. हे सगळं कुटुंब आणि जवळपास 60 लोक आम्ही नैमिषारण्याला गेलो होतो. तिथं सगळं पाहत असताना दररोज सकाळी आम्ही काही काही ठिकाणं पाहायला जात होतो. तिथं एक ठिकाण असं आहे, पाण्याचा छोटा जलाशय असल्यासारखा, त्यामध्ये जर आपण दूध ओतलं, तुम्ही पाण्यामध्ये दूध ओता, ते लगेच मिक्स होतं का नाही सगळ्या पाण्यात? सगळं पाणी दुधाळ होतं. पण त्या पाण्यामध्ये तुम्ही दूध ओतल्यानंतर त्या पाण्यामध्ये त्या दुधाची धार अशी खोलवर जात आहे आणि बाजूला पाणी आहे ह्याचा तुम्हाला प्रत्यय येतो. अजून एक गंमत आहे तिथं. ती गंमत अशी आहे की काकडी आणि केळी ह्याचे काप करून तिथं देतात आणि ते एका ताटामध्ये घ्यायचे आणि ते त्या पाण्यामध्ये सोडायचे. आता मला तुम्ही सांगा की एक काकडी आहे त्याचे 5 तुकडे केले, एक केळी आहे त्याचे 4-5 तुकडे केले. आता हे सगळे तुकडे आपण पाण्यात सोडल्यानंतर ते सगळे एक तर बुडायला पाहिजे, नाही तर सगळे वर तरंगायला पाहिजे. पण गडबड काय आहे, काही खाली जातात आणि काही खाली गेलेले अर्ध्या रस्त्यातून वर परत येतात आणि तिथं असं सांगतात की हा प्रसाद आहे तुम्हाला. आहे की नाही गंमत? केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. आपण देशाटन करायला पाहिजे, अनेक ठिकाणं पाहायला पाहिजे. काही गरज नाही परदेशात जायची. या भारत भूमीचं दर्शन, सगळे प्रांत, सगळे राज्य अहो पाहायचं म्हणलं तर आपलं आयुष्य पुरणार नाही. आपले एक या सदस्यांपैकी एक जण आहेत आमच्या शिरूरचे बापूसाहेब शिरूरकर. त्या दोघांनी रिटायरमेंट नंतर
ते मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. त्या दोघा नवरा बायकोनी रिटायरमेंट झाल्यानंतर तिसरं कुणी नाही, हे वैशिष्ट्य आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर अख्खा भारत देश पादाक्रांत केला. ते मला म्हणाले की डॉक्टर, मला एकही ठिकाण असं तुम्ही सांगून दाखवा की ज्या ठिकाणची विशेषता आहे मी तिथे गेलो नाही. रिटायरमेंट नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे कुटुंब अंदमानला गेलं आणि अंदमानला गेल्यानंतर तिथं काय की ते पाण्याखाली स्कुबा डायव्हिंग वगैरे असं करायला लावतात. त्याचे चार्जेस असतात. ते कपडे घालायचे, ऑक्सिजनचं सिलेंडर पाठीला लावायचं आणि समुद्राच्या खोल पाण्यामध्ये जायचं. मला बापूसाहेब शिरूरकरांनी सांगितलं की आम्ही दोघं नवरा बायको 2-2.5 तास पाण्याखाली होतो. आता काही वेळा काही गोष्टींचा अतिरेक झाला की त्याचा काय परिणाम होतो तोही त्यांनी मला सांगितला. ते म्हणाले त्या दिवसापासून आम्हाला ऐकायला फक्त 10 ते 20% येत आहे, दोघाही नवरा बायकोला. काय व्यक्ती काय वल्ली असतात आपल्या शेजारी पाजारी. पण बापूसाहेब शिरूरकरांचा आणि त्या दोघा नवरा बायकोचं विशेष कौतुक केलं पाहिजे की आफ्टर रिटायरमेंट केवळ दोघं जण सगळा देश फिरतायत. कमाल आहे. समर्थांनी या समासामध्ये, दृश्य निरूपण या समासामध्ये असे अनेक अनुभव, अनेक प्रसंग या समासात आपल्या समोर उभे केलेले आहेत की जे प्रसंग आपल्या आयुष्यात आलेले आहेत, आपण त्याची साक्षीदार आहोत आणि आपण ज्याला खरं मानून ज्याच्याशी व्यवहार केला, जे आपल्याला वाटलं की हे खरं आहे, हे असं आहे, पण ते सगळं खोटं निघालं. आणि पुढे समर्थ असं म्हणतात की या पंचभौतिक देहातून दिसणारी वस्तू ती तुम्हाला खरी वाटणार का? कारण तुम्ही पाहताय तर पण डोळ्याने पाहताय. डोळे कुणाचे आहेत? या देहाचं एक अंग आहे. आपला माणूस आपल्याला खोटं सांगेल का? तो आपला आहे. त्याला जे योग्य वाटेल ते आपल्याला सांगणार. म्हणजे मला जे योग्य वाटेल तोच ते सांगणार. रावणाच्या दरबारामध्ये किती लोकांनी रावणाला सूचना केली, विनंती केली की हे जे काही काम तू केलंस, सीतेचं अपहरण केलं, ते आपल्या परंपरेला साजेसं नाहीये. मोजक्या लोकांनी सांगितलं. पण बाकीचे सगळे हुजरेगिरी करणारेच होते का नाही? समर्थ म्हणतात की तुम्ही या पंचभौतिक देहानी, पंचभौतिक डोळ्यांनी पाहणार, ते तुम्हाला पंचभूताला तुम्ही पाहताय. विषय थोडा गहन आहे, सोपं नाहीये तेवढं. पण हा एक मुद्दा असा आहे की तुम्हाला जे दिसतं, कारण तुम्ही या पंचभौतिक देहानी पाहत आहात, इंद्रिय गोचर आहे. तुमच्या इंद्रियाने तुम्ही पाहताय. पंचभौतिक तुम्ही आहात. तुमचा डोळा पंचभौतिक आहे. ज्याला तुम्ही पाहताय ते पंचभौतिक आहे. ते वास्तव दर्शन नाहीये. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात की जे मला दिसत नाही ते अस्तित्वात नाही असं म्हणणं मग योग्य आहे का? मी उदाहरण दिलं का नाही तुम्हाला? अनेक ग्रह आहेत, अनेक गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं की काकडी आणि केळीचे तुकडे वर येतात. तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं नाही, पण मी जे सांगितलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल की नाही? तुम्हाला ते खरं वाटेल की नाही? किंवा जे आमच्या सोबत आले होते त्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास ते ठेवतील की नाही? हो, आम्ही पाहिलं कडे, खरं आहे हे, आम्ही त्याचा अनुभव घेतलाय.
समर्थ म्हणतात, समर्थांनी जी उदाहरणं दिली आहेत, एका देखिल्यासाठी लटक्या कराव्या ग्रंथकोटी, संत महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या. श्रीराम प्रश्न केलाय समर्थांनी. अरे म्हणाले, तू जे म्हणतोस ते खरं आहे का सगळं? एका देखिल्यासाठी तू फक्त पाहतोस, तुला खरं वाटतंय म्हणून तू ग्रंथांचा, सगळ्या ग्रंथांना खोटं ठरवतो. एवढ्या संत महात्म्यांनी जे सांगितलं त्याला तू खोटं ठरवतो की हे सगळं नश्वर आहे म्हणून. परब्रह्म स्वरूप वेगळं आहे, त्याची प्राप्ती करण्यासाठी परमार्थ मार्गावर चालत राहिलं पाहिजे, हे सगळं खोटं आहे. रात्र स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसेनी मानावे. श्रीराम चंद्रगुप्त तेव्हा होऊन गेला तो होऊन गेला. स्वप्नात दिलेलं वचन खरं करण्यासाठी आपल्या बायकोची बोली लावणारा, आपल्या मुलाला स्मशानामध्ये सरणावर ठेवण्यासाठी त्याची जी शुल्क आहे ते आपल्या पत्नीला मागणारा, की तरच मी तुला, तुझ्या मुलाला अंत्यविधीची तयारी करू देईन, असं म्हणणारा चंद्रगुप्त. हे सगळ्यांना शक्य आहे का? समर्थ म्हणतात, नाना वनिता हस्ती घोडे, रात्र देखता मन बुडे. रात्रीचे काही नाटकं असतात, खेड्यापाड्यामध्ये अजूनही आहे, कोकणामध्ये आहे, आपण नाटकही पाहतोच की. समर्थ म्हणतात, नाना वनिता हस्ती घोडे, बायकांची रूप घेऊन येणारे हत्ती घोडे, रात्र देखता मन बुडे, त्यांना पाहिल्यानंतर आपलं मन सुद्धा आकृष्ट होतं. रात्री दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे. श्रीराम. आणि तेच तो जो कलाकार असतो त्याला दिवसा बघा तुम्ही, पाहावं वाटणार नाही. रात्री रंगरंगोटी केलेली असते, ब्युटी पार्लर. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडती कळा कुसरी, परंतु अवघे धटिंगन. श्रीराम. आता स्त्री पात्रासाठी स्त्री पात्रच आहे. अजूनही कोकणामध्ये जी काही दशावतार वगैरे नाटकं होतात त्यामध्ये स्त्रीचं पात्र करणारे हे पुरुषच आहेत. समर्थ म्हणतात, खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी. अनेक ललना, अनेक स्त्रिया त्या ठिकाणी येतात, तरुणी येतात. नेत्र मोडती कळा कुसरी, त्यांना सगळी कला येते. नेत्र मोडती डोळा मारणे, चालण्यातली लचक, सगळं ते जमतं म्हणाले. परंतु अवघे धटिंग ना, पण जेव्हा ते वस्त्र काढतात त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये येतात तेव्हा ते सगळे धटिंगन म्हणजे पुरुष. तुझं वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या. समर्थ सांगतात, तुला खरं वाटतं रे. नेत्री काय, फार सुरेख दृष्टांत समर्थांनी इथं दिलेला आहे. नेत्री काही बाहुली नसे. बघा, जेव्हा जे पहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कैसेनी. विचार करायला लावणारा प्रसंग आहे. काय संदर्भ दिलाय समर्थांनी? समर्थ म्हणतात, नेत्री काही बाहुली नसे. म्हणाले, एखादं चित्र तू पाहतोय, एक उदाहरण धरून चला की मी बाहुली पाहतोय, खेळातली बाहुली आहे, ती माझ्या डोळ्यात आहे का हो मला दिसायला? नाही. नेत्री काही बाहुली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे. त्यामुळे तू जे जे पाहशील ते ते तुला ते भास होतो. तो भास आहे म्हणजे खरं नाहीये, ते तुम्हाला दिसतं. मग जर खरं असतं तर तुमच्या डोळ्यामध्ये बाहुली असली असती. तुम्ही मला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहत आहात, समर्थांची प्रतिमा पाहत आहात, म्हणजे समर्थ तुमच्या डोळ्यात आहेत का? अजून 10-15 मिनिटांनी हे चित्र राहणार आहे का? नाही. मग तुमच्या डोळ्यात नक्की काय? समर्थ पुढे म्हणतात,
डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसे नि साच म्हणजे खरे. ते तू खरं कसं मानतोस? डोळ्याच्या समोरून काढलं की तुला दिसत नाही, मग जे दिसत नाही ते खोटं आहे का? काय सुरेख प्रश्न आहे समर्थांचा. समर्थ म्हणतात या समासामध्ये, मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय श्रीराम. मनुष्यांची बाजीगरी, बाजीगरी म्हणजे जादूगार. जादूगाराचे खेळ पाहतो का नाही? जादूचे खेळ आपण पाहतो, फार प्रसिद्ध जादूगार आहेत. आमच्या नांदेडला काही वर्षापूर्वी एक जादूगार आले होते आणि त्यांनी त्याची जाहिरात म्हणून सांगितले की उद्या सकाळी 10 वाजता, म्हणजे 10ची वेळ म्हणजे कशी अटीतटीची असते का नाही, 10:30ला कार्यालयात जायचंय, काही कामं धामं करायची असतात. त्या 10 वाजता नांदेड शहरातला जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावरून डोळ्यावर पट्टी बांधून जादूगार या ठिकाणाहून त्या ठिकाणी 4 किलोमीटरचा प्रवास करणार आहे की नाही मजा? अहो, आम्हाला डोळे उघडे ठेवून नीट चालता येईना. ठेच काढतो, ऍक्सिडेंट होतो, धक्का लागतो, दुसरा कोणीतरी येऊन धडकतो, आम्ही डिवायडरवर पडतो, होतंय ना असं. पण डोळ्यावर पट्टी बांधून आणि मोकळा रस्ता नाही, ग्रीन कॉरिडॉरला करतात तसा, सुसाट वेगाने घेऊन जा. आता तिथं सुद्धा मला तुम्ही सांगा, माणूस मेला म्हणतो, मग त्या हृदयात काय असतं, त्या डोळ्यात काय असतं? पण काही काही वेळांमध्ये, काही तासामध्ये ते अवयव जर गरजू माणसापर्यंत पोचले तर त्याचा उपयोग होतो की नाही? मग आता ती बाहुली दाखवणारा डोळा त्या दुसऱ्या माणसाच्या, जो माणूस गेला मेला त्याचा डोळा काढलाय आणि अंधाच्या डोळ्यामध्ये त्याचं रोपण केलेलं आहे, त्याला दृष्टी दिसायला लागते की नाही? मग आता त्याची दृष्टी खरी का याची दृष्टी खरी? समर्थांनी दासबोधामध्ये या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही असा समास लिहिलेला आहे. अशी समर्थांनी या शरीराचं वर्णन केलेलं आहे. या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही आहे का? सांगा असं. 6 महिन्याखाली नांदेडवरून ग्रीन कॉरिडॉर करून त्या हॉस्पिटलमधून निघालेलं ती ॲम्ब्युलन्स जी निघाली, ते अवयव घेऊन हृदय, डोळे, फुफ्फुस हे सगळं घेऊन निघालेली ती ॲम्ब्युलन्स, ते वाहन विमानतळापर्यंत जायला त्या हॉस्पिटलमधून एरवी तासभर लागेल, अर्धा-पाऊण तास तर नक्कीच लागेल. पण ते काही मिनिटांमध्ये ती व्हॅन तिथपर्यंत पोहोचली. समर्थ म्हणतात, मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी. सगळ्यांना खरी वाटते का नाही? तो टोपीमध्ये काय टाकतो किंवा एखाद्या बॉक्समध्ये माणसाला उभा करतो, करवत चालवतो उभा केलेल्या माणसाला, नंतर तो बॉक्स उघडा करून दाखवतो, यात माणूस नाहीये म्हणतो, पुन्हा तो बॉक्स बंद करतो, त्याच्यावर कापड टाकतो आणि बॉक्सचं तोंड उघडतो. ज्या मुलाला, ज्या मुलीला त्या ह्याच्यामध्ये व्यक्तीला ठेवलेलं असतं, बॉक्समध्ये करवत चालवलेली असते, ते मोकळा करून दाखवलेला असतो, त्यातून ते अलगद बाहेर येतं. हे खरंय का ते खरंय? करवत चालवलेलं. समर्थ म्हणतात, मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय. अरे ते सगळं खोटं होतं हे समजतं का नाही आपल्याला? समर्थांचा प्रश्न इथं आहे. आता मूळ प्रश्न इथं आहे, जर हे मनुष्याला जर करता येतं तर मग त्या देवाला नाही का करता येणार? आणि त्यातच आम्ही अडकून बसतो. जादूगाराचे खेळ पाहत असताना तास दीड तास आम्हाला ते सगळं खरं वाटतं का नाही? मग आमच्या सभोवती आता जो खेळ चाललेला आहे, हा खेळ असाच एक खेळ आहे की ज्या खेळाचा सूत्रधार
तो भगवंत आहे, ती शारदा आहे. तिच्या त्या भगवंताच्या अधिष्ठानावर खेळ करत असलेली ती माय आहे, ती शारदा आहे. हे सगळं ते करवतीये आणि त्यामध्ये आम्ही अडकून पडलेलो आहोत, आम्ही त्यात लिप्त आहोत. दृश्य निरूपण. समर्थ या ठिकाणी म्हणतात, राक्षसांच्या गारुडी विद्येला श्रीराम सुद्धा बळी पडले का नाही सांगा. त्याचा उलगडा नंतर केलाय रामाने. अरे हे सगळं पूर्वनियोजित आहे, पण मला काय करावं लागलं? अभिनय करावा लागला, ऍक्टिंग करावी लागली. आचार्य स्वामी गोविंददेव गिरी एका ठिकाणी म्हणतात की ऍक्टिंग करता करता प्रभू रामचंद्रांची ओव्हर ऍक्टिंग झाली. कशी ओव्हर ऍक्टिंग झाली? झाडांना बिलकतायत, रडतायत, त्यांना विचारतायत, हे झाडांनो, हे वृक्षांनो, हे वेलींनो, तुम्ही माझ्या सीतेला पाहिलंय का? तुम्ही पाहिलंय तिला? ती इथूनच गेली का? त्या झाडांना बिलकतायत, रडतायत. आणि त्याच वेळी वरून आकाशातून महादेव उमेसहित चाललेले होते. उमेने खाली पाहिलं, पार्वतीनी, जगन्माता पार्वती, तिने खाली पाहिलं आणि ती म्हणाली, अहो बघितलं का तिकडे? ते म्हणे काय झालं? ते म्हणे, अहो ज्यांचं तुम्ही 24 तास अखंड नामस्मरण करता ते राम म्हणे झाडांना बिलकतायत, कवटाळतायत, रडतायत आपल्या बायकोसाठी. ज्यांचं तुम्ही नामस्मरण 24 तास करता, अखंड नाम जप करता, आणि ते राम त्या झाडांना बिलकतायत, रडतायत, कसं काय शक्य आहे? ते म्हणाले, पार्वती तो रामच आहे, त्याच रामाचं मी अखंड अनुसंधान ठेवतो. ती म्हणाली, तुम्हाला काही समजतच नाही, स्वभावाने भोळेत तुम्ही, म्हणून तुम्हाला लोक सगळे भोळा शंभू महादेव म्हणतात. ते म्हणाले, तू एक काम कर ना, तू जाऊन परीक्षा घे. तिलाही खरं वाटतं, बरं वाटतं. ते सीतेच्या वेशामध्ये ती रामाच्या समोर येते आणि ती म्हणते, नाथ मी इथे. राम, त्या अत्यंत भावनिक अवस्थेत असलेले राम त्या सीतेला पाहतात, सीतेच्या रूपात असलेल्या जगन्माता पार्वतीला पाहतात आणि ते म्हणतात, आई तू इथे का? ती तुकाई आहे. एका क्षणात जगन्माता पार्वतीच्या लक्षात येतं की राम हे रडत नाहीयेत, ते रडण्याची ऍक्टिंग करत आहेत. अशी ऍक्टिंग आमच्या आयुष्यात आम्हाला करता आली पाहिजे. तुम्ही म्हणाल, हे काय नवीन आता? म्हणजे असा आम्ही अभिनय करायचा का रडत विनाकारण? सज्जन हो, तसं नाहीये. हा प्रपंच निभावून न्यायचा असेल, त्या प्रसंगामध्ये तुम्हाला तो रसाचा आस्वाद घेता आला पाहिजे, तरच हे जीवन सुंदर आहे याची प्रचिती घेता येईल. उदास तोंड टाकून, लटकवलेलं तोंड टाकून, हे काय आहे, याच्यात काय पडलंय, हे नश्वर आहे, हे मिथ्या आहे, असं म्हणून चालेल का? सकाळी काढलेली रांगोळी, माहितीये गृहिणीला, माहिती असते की पोरं खेळणार आहेत, रांगोळी राहणार नाहीये. अहो दुसरा दिवस काय, आज दुपारपर्यंत रांगोळी राहणार नाही, संध्याकाळपर्यंत रांगोळी राहणार नाही, पण ती किती मन लावून काढलेली असते. काय मिटणार आहे? पोरं खेळतात, बॉल फेकणार आहेत, गाडी आणणार आहेत, कशाला काढायची रांगोळी? काढायची तर उगी काहीतरी 4 रेघोट्या मारा, असं चालतं का? जीवनामधला रस आणि जीवनातले सगळे प्रसंग आपण तेवढेच, ते माझे आहेत, मी त्यात एक प्यादा आहे असं समजून आपण त्याचा रसास्वाद घेतला पाहिजे. तर हे जीवन सुंदर आहे आणि मृत्यू सुद्धा सुंदर आहे याची तयारी आपल्याला करता येईल. पण काय केव्हा करता येईल? जेव्हा आमचं अखंड अनुसंधान असेल,
समर्थांच्या अभ्यासाप्रती, समर्थांप्रती, आमच्या सद्गुरूंप्रती. आणि आम्हाला लक्षात आलं पाहिजे की दृश्य निरसन हा जो समास आपण वाचतो आहोत, हा समास आपण अभ्यास करतो आहोत, या दृश्यामध्ये किती माईक आहे, किती मिथ्या आहे, किती त्यात तथ्य आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. समर्थांनी फार सुरेख ओवी शेवटी दिलेली आहे. समर्थ म्हणतात हे सगळं का खरं वाटतंय तुम्हाला? समर्थ म्हणतात अस्थिचा देही मांसाचा डोळा, फार गोड ओवी आहे. पाहेर म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा, केवळ मूर्ख. काय म्हणतात समर्थ? ज्ञान घेणारा साधक आहे. तो स्वतःला काय म्हणतोय? शिष्याने विचारलंय ना, आम्हाला ज्ञान प्राप्त झालंय, आता कशाला आम्ही सगुण पूजा करायला पाहिजे, सगुण उपासना करायला पाहिजे? समर्थ म्हणतात अरे बेटा, अस्थिचा देही, अस्थि म्हणजे अस्थि. समर्थांनी स्वगुण परीक्षा आपण अबकड समाज बघितले. काय सांगितलं? अस्थीवर हा देह उभा केला आहे, हाडांवर उभा केलाय का नाही? हाडं जर ढासळली सगळी, देह उभा राहील का? अस्थि पंजर उभा विला, शिरा नाडी गुंडाळीला. हा देह कसा आहे? अस्थींवर उभा केलाय. या हाडांची नावं आहेत, सगळ्या मणक्यांची नावं आहेत. फिमर म्हणजे काय? रूमर म्हणजे काय? ॲटलस म्हणजे काय? ह्या सगळ्या अस्थींची नाव आहेत, हाडांची नाव आहे. कुठे कुठला जॉईंट आहे, तो जॉईंट कसा धरलेला आहे, त्या जॉईंटची हालचाल होताना त्याला ती आपण काय नी रिप्लांट केलं म्हणतात ना, वाटी बदलली म्हणतात गुडघ्याची. समर्थ म्हणतात अस्थीचा देही मांसाचा डोळा. अरे म्हणाले, तुझं हे शरीर जे आहे की ज्याच्याने तू त्या ब्रह्मस्वरूपाला पाहायला जाणार आहेस, हे तुझं सगळं पंचभौतिक शरीर हाडांवर उभं केलेलं आहे. आणि सगळं काय भरलेलं आहे म्हणले त्याच्या भोवती? शिरा नाडी गुंडाळीला. अशा ह्या शिरा नाड्या, व्हेन्स की ज्यातून रक्त पुरवठा होतोय, रस पुरवठा होतोय, मलमूत्र बाहेर फेकलं जात आहे, अन्न तोंडावाटे घेतलं जात आहे, हे सगळं नाशिवंत आहे. शुद्ध आहे का हो हे? सकाळी तोंडाचा वास घेऊन बघा, तोंडाचा आपण स्वतः. झोपेतून उठल्याबरोबर डोळ्यातले चिपडे, सर्दी झाल्यावर नाक डबडबलेलं, बरं वाटतं का? बाहेरून घामातून आलं, घाम सगळ्या अंगाला झाला, बरं वाटतं का? अशा देहानी तू म्हणतो की त्या ब्रह्मस्वरूपाला पाहायला जाणार आहे. समर्थांनी मेख मारली आहे शेवटी. समर्थ म्हणतात अस्थिचा देही मांसाचा डोळा, पाहेण म्हणे ब्रह्माचा गोळा. त्या ब्रह्मस्वरूपाला तू पाहायला जातो, तो ज्ञाता नव्हे आंधळा, केवळ मूर्ख. देहाने पाहायला जाता येईल का? तो निर्गुण, निश्चळ, निर्मळ, निराकार, निर्वयव, निर्भय त्या परमात्म्याला आम्ही या असल्या नाशिवंत, अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या या पंचभूतिक देहानी पाहायला जाऊ का? तो डोळ्यांनी दिसेल का? सज्जन हो, ही केवळ प्रचिती घ्यायची आहे. ती प्रचिती घेण्यासाठी, ती साधना अव्याहत चालू ठेवण्यासाठी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आपल्याला करायचा. म्हणून आता सार शोधन, आता सार घ्यायचा आहे. हा दशक 6वा, समास 9वा, सार शोधन समास. तो आम्ही त्याचं विवेचन, त्याचं चिंतन उद्याच्या सत्रामध्ये दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आता 4 वाजता कीर्तन आहे. मी सुरुवातीला मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे अनेक मोठे थोर प्रवचनकार, विद्वज्जन या व्यासपीठावरून आपल्याला अमृतपान देण्यासाठी येणार आहे. त्या सगळ्यांचं आपल्याला श्रवण करायचंय. ही साधना अखंड ठेवायची आहे.
लॉकडाऊनच्या काळाचा आपल्याला सदुपयोग करून घ्यायचा. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. आजची दासबोध वाङ्मयाची सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करतो. जय जय रघुवीर समर्थ